सर्वात कमी कट ऑफ कोणाचा लागणार या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। बाकी काही फापट पसारा सांगत नाही, थेट मुद्द्यालाच हात घालतो। तुमचा एक एक सेकंड महत्त्वाचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या खूप मोठ्या जागा आलेल्या आहेत। साधारणतः 13,351 जागा आल्यात आणि विदाऊट इंटरव्ह्यूलाच आल्यात। त्यानंतर जर आपण बघितलं तर नगरपालिकांचा कट ऑफ हा 280 म्हणजे माफ करा, जागा 280 आल्यात। त्यानंतर महानगरपालिकेच्या 1954 जागा, आदिवासी विकास विभागाच्या 2421 जागा आलेल्या आहेत। यापैकी चांगलं कट ऑफ म्हणजे जास्त कट ऑफ कुठं जाईल तर जिल्हा परिषदेला जाईल। त्यानंतर कुठं जाईल, महानगरपालिकांचा कट ऑफ सुद्धा जास्त राहतो तुलनेने, ठीक आहे। त्यानंतर कमी कोणाचा लागतो, नगरपालिका आणि नगर परिषदांचा। आणि सर्वात कमी कुठचा लागेल तर या ठिकाणचा, आदिवासी विकास विभाग शासकीय शाळांचा। आता असं म्हटलं आपण म्हणजे तसं होईलच असं नाही, कारण की विद्यार्थी कुठं जाण्याचा आहे तर तो कशावरती ठरवेल की तो बघेल की माझ्या जवळची शाळा कुठली आहे। समजा एखादा अमरावती जिल्ह्यामधला विद्यार्थी असेल आणि त्या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या शाळा आहेत, इकडे धुळे आहे, त्याच्यानंतर नाशिक साईडला जर समजा ते शाळा असल्या तर ज्यांना जास्त मार्क ते विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। अशा परिस्थितीमध्ये तो कट ऑफ जाईल, परंतु तो कमी विद्यार्थ्यांचा असेल। इथे जर आपण जागांचं प्रमाण बघितलं तर ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, बरोबर की नाही। परंतु आपण जर असा विचार केला की थोडेसे टॉपचे जर विद्यार्थी सोडून दिले तर इतर आदिवासी विकास विभागाच्या ज्या काही शासकीय शाळा आहेत त्या ठिकाणचा कट ऑफ डेफिनेटली कमीच लागेल, काही शंका नाही। म्हणून जर तुम्हाला कमी मार्क असतील तर तुम्ही अशा पद्धतीने प्राधान्यक्रम देऊ शकता की आदिवासी विकास विभागांना त्या ठिकाणी अधिकाधिक प्राधान्य द्या, त्यानंतर नगर परिषदांना द्या, मग त्या ठिकाणी प्राधान्य जिल्हा परिषदांना द्या। प्राधान्यक्रम देताना तुम्ही जिल्हा परिषद आधी टाकलं, नगर मग त्यानंतर महानगरपालिका टाकली, नगर परिषद टाकली किंवा मग आदिवासी आश्रमशाळा टाकली तर काही अडचण नाही, ठीक आहे। पण तो कोणत्या शाळा जास्त निवडायच्या कोणत्या कमी निवडायच्या हे तुम्ही यावरून ठरवू शकता। आता राहिली गोष्ट शासकीय विद्यानिकेतनची, तर या ठिकाणी साधारणतः 56 जागा आहेत। सगळे जास्त मार्क्सवाले विद्यार्थी सुरुवातीला काय करतील की जिल्हा परिषदा आणि हे जे सुरुवातीचे 4 आहेत त्यांच्याकडे जातील, मग ते विचार करतील शासकीय विद्यानिकेतनाचा। जागा असली तर 100% अप्लाय करतीलच। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला जास्त मार्क असले तर त्याने खालचं जरी प्राधान्यक्रम दिलेलं असलं तरी सुद्धा त्याची निवड होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त राहते। आता हे थोडंसं एका मिनिटामध्ये सांगतो म्हणजे तुमच्या त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। हे बघा, समजा एखादी शासकीय विद्यानिकेतनची जागा आहे किंवा एखादी दुसरी सुद्धा जागा आहे, मग त्यामध्ये तुम्ही जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका इतर कुठलेही ठिकाण घेऊ शकता, ठीक आहे। आपण एक उदाहरण असतं घेऊ किंवा शासकीय विद्यालयाची एखादी जागा आहे। अशा परिस्थितीमध्ये काय होईल विद्यार्थी मित्रांनो, बघा, जर समजा एखादी जागा असली तर या जागेवरती एक विद्यार्थी असा आहे की ज्याला 154 मार्क आहेत, दुसरा विद्यार्थी असा आहे ज्याला 122 मार्क आहेत। 122 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याने पहिल्याच क्रमांकाचं प्राधान्यक्रम या जागेसाठी दिलेला आहे आणि 154 मार्क असलेल्या विद्यार्थ्याने या जागेसाठी त्याने 100वा प्राधान्यक्रम दिलेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये 154 मार्क असलेल्या विद्यार्थ्याची त्या ठिकाणी निवड होईल। बरं, जर समजा 154 वाला नसेल, दुसराही विद्यार्थी 122 मार्कवाला जर असेल आणि त्यांनी या ठिकाणी याने जसं पहिल्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिलं तसं यानेही पहिल्याच क्रमांकाचं प्राधान्यक्रम दिला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये दोघांपैकी ज्या विद्यार्थ्याचं वय जास्त असेल, म्हणजे जर सारखं क्वालिफिकेशन असेल तर, म्हणजे एकाच वर्गासाठी एकाच इयत्तेसाठी हे जर अप्लाय करत असतील तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काही काळजी करू नका, ज्याचं वय जास्त असेल, ठीक आहे की नाही, अशा विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी काय होतो, विचार होतो। जागा जर जास्त असेल आणि त्यांच्यापेक्षा थोडंसं कमी वयाचं असेल तर यांचं होईल, यांच्यापेक्षा जर आणखी दुसरा एखादा विद्यार्थी असेल त्यालाही 122 मार्क आहे तर त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी निवड होण्याची शक्यता आहे। आता हा झाला ढोबळमानाने विचार केला तर आपण आता जर वर्गनिहाय बघितलं की आपल्याला कोणत्या वर्गांचा कट ऑफ हा कमी लागू शकतो तर हे सुद्धा सहज प्रिडिक्ट करता येणं शक्य आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक जागा ज्या आहेत तर त्या 1ली ते 5वीच्या आहेत, त्यामुळे 1 ते 5चा कट ऑफ हा तुलनेने 100% कमीच लागेल। मी काल सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की माझं जर बीएड असतं, माफ करा डीएड असतं, तर मी या शिक्षक भरतीमध्ये 1ली ते 5वीसाठीच लागलो असतो, काहीच शंका नाही त्यामध्ये। आता दुसरं काय आहे, 6वी ते 8वी आहे। 6वी ते 8वी मध्ये ज्या लँग्वेजेसचा कट ऑफ आहे त्यांचा कमी लागेल। मीडियमचा जर आपण विचार केला तर हिंदी मीडियमचा कट ऑफ हा सर्वात कमी लागेल, सगळ्यात कमी। त्यानंतर मग इंग्रजीचाही बऱ्यापैकी कट ऑफ लागेल, इंग्रजी मराठी समान राहतील। हा, फक्त ज्या वेळेला खूप जागांचं प्रमाण आहे त्यावेळेला मात्र कमी मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांची निवड त्या ठिकाणी होईल।
हायेस्ट कट ऑफ जाईल विदाउट एंट्रीमध्ये 9वी 10वीचा आणि त्यापेक्षा सर्वाधिक जाईल तो म्हणजे 11वी 12वीचा. 11वी 12वीमध्ये मी अमरावतीची ॲड बघितली, त्याच्यामध्ये मॅक्झिमम ज्या जागा आहेत ते एसटी कॅटेगरीसाठी जाताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळं त्या ठिकाणचाही 11वी 12वीचा कट ऑफ हा इतर ठिकाणच्या 9वी 10वी पेक्षा सुद्धा कमी लागलेला तुम्हाला डेफिनेटली दिसेल. हा अशा पद्धतीचा अंदाज आहे. आता आपण एखाद्या जिल्हा परिषदेचं उदाहरण घेऊ आणि मग त्याच्यावरून ठरवू की या ठिकाणचा कट ऑफ हा किती जाऊ शकतो. म्हणून आपण एखादी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची ॲड जी आहे तर ती काढून बघू आणि मग एखादी नगर परिषदेची काढू. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जर आपण उदाहरण घेतलं तर या ठिकाणी एखादं उदाहरण घेऊयात आपण. गोंदिया जिल्ह्याची ही या ठिकाणी ॲड आहे जिल्हा परिषदेची. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही ते बघा हे 0 जागा आहेत NTB कॅटेगरीसाठी. ठीक आहे. मग आता इथे NTBच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नाही भरला तरी सुद्धा चालेल, परंतु इथे जर आपण बघितलं खुल्या प्रवर्गामधल्या जवळपास 84 जागा आहेत, म्हणजे ते या ठिकाणी रिस्क घेऊ शकतात. ठीक आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं की त्यांचा कट ऑफ हाय जाण्याची शक्यता आहे, कारण की हा खुला प्रवर्ग आहे. सगळेचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करतील. म्हणून ज्या कॅटेगरीच्या जागा नाही आहेत, उदाहरणार्थ इथं अनुसूचित जमातीच्या त्या ठिकाणी जागा नाहीत, पण तो पेसामधल्या नाही आहेत. तसंही पाहिलं तर अनुसूचित जमातीच्या या ठिकाणी जागा कमी आहेत. बरोबर आहे. अनुसूचित जमातीमधल्या विद्यार्थ्यांनी तर ज्या त्या ठिकाणी एसटीच्या जागा आहेत त्या ठिकाणीच अप्लाय करायला पाहिजे असं मला वाटते. परंतु ह्या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर EWSचा कट ऑफ कमी लागेल, SCBCचा कट ऑफ कमी लागेल. ठीक आहे. त्यानंतर अनुसूचित जमातींचा सुद्धा कट ऑफ कमी लागेल, अनुसूचित जातीचा सुद्धा कट ऑफ कमी लागेल. हाय कट ऑफ कुठं जाऊ शकतो? ओपन कॅटेगरीचा, व इतर मागास वर्ग म्हणजेच OBCचा कट ऑफ त्या ठिकाणी हाय जाईल. 45 जागा त्या ठिकाणी आहेत. आणि उमेदवारांचं जर प्रमाण आपण बघितलं तर सर्वाधिक हे OBC कॅटेगरीमध्ये आहे, म्हणून या ठिकाणी तशा प्रकारचा चान्स त्या ठिकाणी बनतो. आता पुढे जर आपण बघितलं तर अनाथ आरक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जागा आहेत. तब्बल बघा 19 जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. यामध्ये अनाथ बांधवांसाठी सुद्धा 2 आहेत आणि अंदाज जर संस्थात्मक असतील तर त्या ठिकाणी 3 जागा आहेत. तर ह्यांचा कट ऑफ जो तो 2 डिजिट वरती आलेला असेल. त्याच्यापैकी अस्थिव्यंग, कर्णबधीर, म्हणजे अंध किंवा अल्पदृष्टी असलेले जे बांधव आहेत किंवा ID किंवा MD असतील तर त्यांचाही कट ऑफ हा 2 डिजिट पर्यंत झालेला असेल. भले त्यांचं D.Ed झालेलं असो किंवा B.Ed झालेलं असो, जागा खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. म्हणजे काय तर या 19 जागांचा कट ऑफ तुम्हाला फक्त डबल डिजिट मध्ये आलेला 100% दिसेल. याच्यामागे काही रॉकेट सायन्स नाही आहे. आता यामागे पुन्हा कमी कट ऑफ कोणाचा लागेल? हे बघा, जे जे या ठिकाणी विद्यार्थी तुम्हाला माजी सैनिकांचा कट ऑफ 30-40 मार्क वरती आलेला दिसेल. त्याच्यानंतर अंशकालीनचा कट ऑफ, ठीक आहे, यांचा कट ऑफ बऱ्यापैकी लागतो, परंतु तरी सुद्धा 80 ते 100च्या घरामध्ये लागेल. मग इथे प्रकल्पग्रस्तांचा जर विचार केला तर आपण तो 100-120 पर्यंत जाऊ शकतो. भूकंपग्रस्तांचा विचार केला तर 100च्या खाली येईल. त्याच्यानंतर खेळाडूंचा कट ऑफ बघितला तर हा 100 ते 130च्या दरम्यान राहू शकतो. आणि हा जो कट ऑफ आहे म्हणजे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त जी जागा आहेत, बरोबर आहे, प्रत्येकच कॅटेगरीमध्ये, तर ह्यांचा कट ऑफ मात्र डेफिनेटली हाय जातो. समजा एखाद्या ठिकाणचा कट ऑफ इतरांसाठी जर 100 असेल आणि या ठिकाणी जर आपण विचार केला तर एखाद्या जागेसाठी 120 असू शकतो, काही ठिकाणी 130 असू शकतो, काही ठिकाणी 110 सुद्धा असू शकतो, काही ठिकाणी 100 ही असू शकतो. आता मॅक्झिमम कट ऑफ असण्याची शक्यता असलेला विषय कुठला आहे तर मॅथ आणि सायन्स. त्याच्यापेक्षा कुठला असेल? फक्त सायन्स. ठीक आहे की नाही? म्हणजे त्याच्यामध्ये मॅथ सायन्स तर हायेस्ट राहील. मॅथ असेल तर त्याच्यापेक्षा हायेस्ट. ठीक आहे की नाही? कारण की रिझनिंग, ॲबिलिटी किंवा टेटचा जो सगळ्या सिलेबस आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच विद्यार्थ्यांचा बोलबाला आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून यांचा तर चान्स मिळेल. मग बाकी जे आहेत लँग्वेजेस विषय आणि समाजशास्त्रांचा कट ऑफ जास्त राहील, परंतु त्याच्यामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी हा भाषासाठी जो कट ऑफ आहे तो सुद्धा फारच कमी लागेल, कॅटेगरी कोणतीही असू द्या. ठीक आहे. म्हणजे OBC कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर 100 ते 130 दरम्यानचा जो स्कोर असेल तो डेफिनेटली सेफ आहे, काही अडचण नाही. इतर कॅटेगरी उदाहरणार्थ ST कॅटेगरी असेल 110 पर्यंत स्कोर असेल, फार सेफ आहे. EWS असेल, ACBC असेल, NTB असेल, NTC असेल, NTD असेल. त्याच्यानंतर इकडे जर आपण बघितलं तर VJ कॅटेगरी आणि SBCचा थोडासा जास्त जाईल कट ऑफ, परंतु इतर सर्व कॅटेगरीचा कट ऑफ हा तुलनेने बरा राहील. ओपन कॅटेगरीचा कट ऑफ त्या ठिकाणी थोडासा जास्त जाईल. साहजिकच सगळ्या कॅटेगरीमधील उमेदवार त्या ठिकाणी अप्लाय करतील म्हणून. अनेक विद्यार्थी असं म्हणतात की सर आमच्यावर या भरतीमध्ये अन्याय झालाय, असं काही नाही आहे. ठीक आहे. मावककडे त्या ठिकाणी रजिस्टर जातं, बिंदू चेक केले जाते आणि मग तुम्हाला सगळ्या ह्या जागा येतात. काही प्रश्न असतील मनामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. खूप खूप धन्यवाद.